Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. पंढरपूरच्या माळशिरसमधील मार्करवाडी या गावामधील नागरिकांनी पोलिसांकडून नोटीस दिली आहे. प्रशासनानं परवानगी नाकारल्यावर देखील ग्रामस्थ नागरिक हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास ठाम असल्यानं पोलीस प्रशासन अलर्टवर. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील मार्करवाडी या गावामध्ये जमावबंदीचे आदेश. मार्करवाडी इथं उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका, तर आदेशाचं भंग करून मतदान प्रक्रिया राबवल्यास फौजदारी कारवाईचा इशारा. माळशिरस तालुक्यामधील मार्करवाडी या गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणारच, प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, उत्तम जानकर यांचं वक्तव्य. सांगलीच्या बंडखोर काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ म्हणत तिला होता सूचक इशारा. जयश्री पाटील आता कोणाकडे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरेंनी घेतली अजित पवारांची भेट. अपूर्व हिरेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. श्रीगोंदा विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या राहुल जगतापांनी अजित पवारांची घेतली भेट. राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, सूत्रांची माहिती. ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावूक झाले. इतरांप्रमाणे फेरमतमोजणीची मागणी करणार नाही, माझा झालेला पराभव मला मान्य आहे, वैभव नाईक यांचं वक्तव्य. निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसच्या संग्राम थोपटेंनी कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घेतलाय. कार्यकर्त्यांचे थोपटेंनी आभार मानलेत. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा थोपटेंचा निर्धार. नागपुरात काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके आणि काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर. निलंबनाची टांगती तलवार असताना बंटी शेळकेंनी बोलावली होती काँग्रेसच्या कार्यालयात बैठक. विधानसभा निकालानंतर रत्नागिरीत ठाकरे गटात धुसफूस. दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास साळकेंना पदावरून हटवण्याचा ठराव. निकालावरील चिंतन बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा ठराव. जळगावात निरीक्षकांच्या उपस्थितीत शरद पवार गटाची बैठक. भास्करराव काळेंनी पराभवाबद्दल कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आहेत. आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या काळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना आहेत. ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडीनंतर मनसे देखील आक्रमक झाली. वाढलेली 65,000 मतं त्यांनाच कशी पडली, मनसेचे माजी आमदार राजू पाटलांचा सवाल आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील मतं मोजण्याकरता भरलेत 8 लाख रुपये. दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांचा फेर मतमोजणीसाठी अर्ज. पांडव यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीसाठी भरले 3 लाख रुपये. भाजप मागच्या दाराने आले आणि व्हीव्हीएम सोबत छेडछाड करून जिंकले. महाराष्ट्र जिंकले तरी मोदींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. प्रणिती शिंदेंचा भाजपावर निशाणा. यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीची सबसिडी खाल्ल्याचा राजेश वानखेडेंचा आरोप आहे. तर आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा, यशोमती ठाकूर यांचा पलटवार. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली तरीही एकाही साखर कारखान्यानं ऊसाचा भाव जाहीर केला नाही. ऊसाची तोडणी सुरू, मात्र भाव जाहीर न झाल्यानं शेतकरी चिंतेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी धुळ्यातील शिवसैनिकांचं शिर्डीत साईबाबांना साकडं. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक साईबाबांच्या चरणी लीन. नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच. नाशिकच्या नांदगावमध्ये सुहास कांदेंचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर. नाशिकमधल्या बॅनरनं नागरिकांचं लक्ष वेधलंय. बडनेराचा आमदार रवी राणा समर्थकांकडून अमरावतीत जोरदार बॅनरबाजी. आमचे पालक आमचे मंत्री अशा आशाचे हे बॅनर, तर बॅनरवरनं नागरिकांचं लक्ष वेधलेलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी पुण्याच्या मावळमध्ये तरुणांकडून बॅनरबाजी. 800 फुटांवरून झळकवलाय 30 फुटी बॅनर. मावळमधील तरुणाच्या बॅनरबाजीनं लक्ष वेधलंय. अहिल्यानगरमधील शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका रांजळेंचा तिसऱ्यांदा विजय. मोनिका रांजळेंच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचं खोलेश्वर मंदिरात साकडं. धाराशिव आणि तुळजापूरमधील बॅनरबाजीनं वेधलंय लक्ष. आमदार कैलास पाटलांसह अभिजित पाटीलही माढ्यातून विजयी. काम दमदार, मामा भाच्या आमदार असा आशय.
भंडारा आगाराची मध्यवर्ती बस स्थानका लागतच आता मोकळी जागा लाटण्याचाच डाव फसलेला आहे. रात्रीत खड्डे खोदून अनधिकृत बांधकामासाठी उभे केले होते 42 कॉलम. खासदार प्रशांत पडोळ यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना झापलेलं आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. पोलीस संरक्षण देण्याची पोलीस अधीक्षकांकडे कदमांची मागणी. जीवितास धोका असल्याचा रमेश कदमांचा दावा आहे. पुण्यात काँग्रेसकडून आजपासून सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाला सुरुवात. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त 2 ते 9 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठाकरे गटाचं धरणं आंदोलन. बांगलादेशमधील हिंदूंवरील अन्यायाविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी. हजारो बांधकाम कामगारांचा विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील कार्यालयावर धडक मोर्चा. कामगारांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. अकोल्यात जिल्हा परिषदेमधील मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोर महिलांसाठी या. चरणगावमधील दलित वस्तीमधील घोटाळ्याविरोधात महिला आक्रमक झाल्या. निधी देत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा महिलांचा इशारा आहे. परळीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परळी पोलिसांनाच निवेदन. डॉक्टर यशवंत देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप करत नोंदवण्यात आलाय गुन्हा. साताऱ्यातील सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या यात्रेला आज मुख्य दिवस आहे आणि यात्रेसाठी लाखो भाविक म्हसवड नगरीमध्ये दाखल झालेत. यात्रेनिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त. खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा आणि म्हाळसा देवीची घट स्थापना. श्री गजानन महाराज संस्थानकडून अमरावती ते शेगाव श्रींची पायी वारी. विठ्ठलनामाच्या गजरात वारकरी तल्लीन. परभणी शहरात अवकाळी पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा 8 दिवसांनी पुढे ढकललाय. जलवाहिनी फुटल्यानंतर मनपाचं वेळापत्रक कोलमडलं. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या रखडलेल्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात. भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप करत हा विरोध झालाय. जालना जिल्ह्यात गाळपसाठी 4 साखर कारखान्यांना परवानगी. जिल्ह्यात 44,130 हेक्टरवर ऊसाची लागवड. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानं बळीराजा चिंतेत. चंद्रपूरमध्ये काही भागात रिपरिप पाऊस तर साठवलेलं धान वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव. फेंगल चक्रीवादळाचा तळकोकणातील हवामानावर परिणाम. आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. सिंधुदुर्गात रिमझिम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात आठवडाभर तापमान वाढण्याची शक्यता आहे तर थंडीचा जोर देखील कमी राहील. फेंगल चक्रीवादळामुळे काही भागात तुरळक पावसाची देखील शक्यता हवामान विभागाचा अंदाज आहे. श्रीलंका सरकारनं आयात शुल्क कमी केल्यानं कांदा उत्पादकांना दिलासा. श्रीलंकेनं 30% 10% आयात शुल्क केल्यानं दिलासा आहे. नांदेडमध्ये लसणाला 400 रुपयांचा भाव. भावामध्ये दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री. धाराशिव जिल्ह्यातील 2,60,690 शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित. 308 कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्याची माहिती आहे. भंडारात धान खरेदी केंद्रावरील नोंदीपासून शेतकरी वंचित आहेत. पिकाची नोंद 7/12 नसल्यामुळे नोंदींपासून शेतकरी वंचित. ई पीक सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये एनसीसीएफ संस्थेमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. 4,892 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी. मनसे जिल्हाप्रमुख समीर मोरेंच्या भावावर हल्ला. समीर मोरेंचे बंधू आतिश मोरेंवर हल्ला झाल्याची माहिती आहे. अविनाश जाधवांकडून मारहाण झाल्याचा समीर मोरेंचा आरोप. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात 72 तासात 6 चोरीच्या घटना. सेवानिवृत्ती उपजिल्हाधिकारी गोपाल सिंग राठोड यांच्या घरी चोरी. सोन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती आहे. पोलिसात तक्रार दाखल. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?